आता असो तुझ्या त्यागे भोग माझ्या. कोण म्हणतायत? तुकाराम महाराज. काय देवा काय सांगू, आमकी एक गोष्ट आज खायची नाही म्हटलं तर नेमकी ती आठवते. बघा आपल्या घरात सुद्धा कोणी गुरुवार करतो, कोणी सोमवार करतो, कोणी शनिवार करतो, बरं का. आणि ह्या मंडळींचा जे करत नाही ना त्यांना उगीच जाच. तुम्हाला जर घरात अशी काडी टाकायची असेल ना तर उपासाच्या दिवशी मुद्दाम सांगावं, आज जरा कांद्याचे पोहे कर, नाही तर थालीपीठ कर. आजचा दिवसच भेटला का तुम्हाला सांगा. अरे तुम्ही करता देवा करता, आम्हाला खाऊ द्या की. माझं बोलणं कळलं का? आता एवढे उपवास करून जर यांच्या वृत्त्या आमच्यावर अवलंबून आहेत तर यांचा कसला परमार्थ आला. मी कशा करता सांगतोय, तुकाराम महाराज किती त्यागे भोग माझ्या येतील अंतरा. ज्याचा त्याग करावा त्या भोगाचं जर मला स्मरण झालं तर देवा किती मॉरल करेज आहे सांगायला. आम्ही खाऊन सुद्धा म्हणतो खाल्लं नाही. किती लबाडा होता. महाराजांच्या ठिकाणी मॉरल करेज आहे. त्यागे भोग माय. अजून एक अभंग ऐकला तर तुम्ही चकित व्हाल. काकडा आहे सकाळचा, भजनाला बसले होते आणि काय आठवलं कुणाला माहित. काय रे गुरु पांडुरंगा, कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख, नेदी अवलोकू मुख. पांडुरंगा तुझ्या भजनाला बसलो आणि वृत्ती माझी चंचल झालेली. काय करेज आहे. हे त्यांच्यात होतं का नाही मला माहिती नाही, पण आपलं असं घडतं म्हणून अभंगाच्या माध्यमातून शिकवलंय. घडलं जरी तरी उठू नकोस, तिथेच बसून राहा. आता म्हणणं कळलं. माणसाची वृत्ती इतकी चंचल आहे, देवा पुढे बसता बसता कुठेतरी जाते, नाही का. आमच्यासारखे सगळे कीर्तना सांगतात मन आवरा. अरे काय आवरा? आवरा म्हणजे काय? मन काय फेटा आहे का? मन काय ग्लास आहे? हातात घेतला घेतला आणि खाली ठेवला ठेवला. केव्हा मन देवा पुढे बसला असताना दुसरीकडे जाते हे आम्हाला कळत नाही. इतकं चंचल मन आहे. आणि काय आवरा? आवरा नाही, मार्गी लावा. काय? हा, पाणी आता आवरत नाही, ते मार्गी लावा. मार्गी लावा, कुठेतरी बांध घाला ठिकठिकाणी आणि योग्य वेळेला सोडा. नाहीतर जेवढं पाणी येईल तेवढं समुद्राला जाऊन खारट होईल. आडवा, जिरवा. काय काय नीती आहे? आडवा. तसं मनाला तसं आडलं जाणार नाही, तसं आडलं जाणार नाही. पण एक सांगू का, मनाला चांगलं दाखवा, ते तिथेच थांबेल. म्हणून महाराज म्हणाले माझं मन इकडे जातंय तिकडे जातंय, मग म्हणून नको सांडू अन्न. त्यागे भोग माझ्या येतील अंतरा, मग मी दातारा काय करू. आता असो तुझ्या पाहिये मोठडे. आता हा दे तुझ्या पायी ठेवतो, आता बघ तू काय करायचं ते कर. कारण आम्हाला एक माहिती आहे, तुझी कृपा नवता जाण, साधका कदा नागवे मन. तू तुष्ठल्या जनार्दन मनपणा मन स्वये विसरे. म्हणून नको सांडू अन्न आणि नको सेवू वन. एकाने खायचं सोडलं आणि एक वनात गेला. आमचे जे नाथ महाराज आहेत ना, ओ मोठा रंगील माणूस, संसारात असल्या कारणाने मस्त भागवत. नाथांचं भागवत काढून मग एक गोवी अशी टाकली त्यांनी याच्यावरच. सकळ सांडोनी वना गेला, वना वनिताची चिंतू लागला. तो त्याग बाधकत्वासी आला न उलथोनी पडला परिग्रही. सांगू का रंगून? सांगतो. एवढं कळलं तरी खूप झालं. काय होतं, नवरा बायको होते आणि नवरा जरा खवीस होता. खवीस, खावा नाही खावा नाही, खवीस. इथे नाही ना तसं कोणी. आले असेल तर जरा नीट बघा की गिरी जाऊन बोलल्या, जरा नीट बोलावं. जेवण झालं का? जेवण झालं का ग?
जरा थोडासा आवाजमध्ये बरं केला, तिलाही बरं तुम्हाला बरं. कीर्तनाला तर आली नव्हतीस, मग काय पसरली होतीस का? हे काही बोलण्याची गरज आहे का काही? हां, जेवण झालं का ग? हां, एवढं विचारा की बरं, तिलाही बरं तुम्हालाही बरं. उगीच तिला आल्याबरोबर कोणतरी रावणाच्या कुळातला आलाय असं वाटण्यापेक्षा अर्जुनाच्या संगतीतला कोणतरी आलाय असं वाटावं ना. माझं कीर्तन काही नाही कळलं तरी हरकत नाही, घरी जाऊन एकमेकाशी कसं बोलावं एवढं जरी कळलं तरी आमचं कीर्तन सांग झालं. शेवटी आमचं कीर्तन संसारिकाचं आहे, बाकीचं काय. एक सांगतो, देवा वाचून कोणाचंच नडलं नाही, कारण तो कधी सोडून गेला नाही. पण ही वृत्ती पालटणं हाच परमार्थ आहे. ही वृत्तीत पालट होणं महत्वाचं आहे. बाकी कुठे देव गेलाय सोडून तुम्हाला? आता तुम्हाला कळत नाही हा भाग निराळा बरं का. कळण्याकरता आणि वृत्तीत पालट होणं हाच. म्हणून चिंती नारायण. पुढे जाऊ. सर्वभोगी नारायण खरंच सर्वभोगी आहे. हा कृष्ण परमात्मा आहे ना. अहो काय तुम्हाला सांगू याची कथा, हे सगळंच म्हणजे आपल्या डोक्यावरून जातं. एकदा काय झालं, यमुनेला पूर आला, भरपूर पूर आला. पूर आल्याबरोबर दुर्वास ऋषी पलीकडे होते आणि पलीकडच्या काठाला दुर्वास ऋषी असताना मजा झाली मोठी, सुंदर कथा आहे. आणि यांना जायचं होतं पलीकडच्या तीराला, राधेला बिजेला. सगळ्या गवळणी निघाल्या. खूप पाणी आलं, सध्या जसं आलंय तिकडे खूप पाणी. बर, नावाडी सुद्धा तयार होईना. एवढ्या मोठा पूर आला, कोण नाव घालतो, कोण जातो? झाल्याबरोबर मग कृष्णाकडे आले. मोठा नावाडी, जगातला मोठा नावाडी, त्याच्याकडे आले. म्हणले, कृष्ण कन्हैया आम्हाला पलीकडच्या तीराला जायचंय, कसं काय जावं? ते म्हणले, त्यात काय, जाऊन त्या यमुने माईला सांगा 16,108 भोगून कृष्ण परमात्मा जर ब्रह्मचारी असेल तर यमुने माई वाट दे. किती अवघड आहे नाही होय? काय कळलं तुम्हाला? 16,108 भोगून कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर यमुने माय वाढ दे. यांना काही ते खरं वाटलं नाही. तरी म्हणले, आता काय आपल्याला काय करायचं, मंत्र आहे ना. पुष्कळशा लोकांना मंत्राचा अर्थ कळतच नव्हता, त्यातला हा मंत्र. झालं, यमुनेच्या शेजारी गेले, तिथे हात जोडले. म्हणले, यमुने माय कृष्णाकडून आलोय, त्याने तुला निरोप दिलाय 16,108 भोगून ब्रह्मचारी. अहो ती बाई झाली की अशी फटकन वाट करून दिली. लिहिणारे असं लिहितात, जसं पूर्वीच्या काळी बायका असं इथे हात लावला की असं भांग पडायचा. आता इकडून इकडे इथपर्यंत सरकले, आता कुठपर्यंत भांग. बरं झालं तुमचं तुम्हीच हसताय. विठ्ठला विठ्ठला दिली की यमुने माईने वाट दिली. काय तुम्हाला सांगू, दिल्याबरोबर गेले पलीकडे. आनंद वाटला. बरं झालं एवढं शिजवलेलं वाया गेलं नाही. पुरणपोळी काय, अमकं काय, तमकं काय, असं पंचपक्वान्नाचं ताट केलेलं. आणि गेल्यावर का दुर्वासाला भरपूर जेवायला घातलं. प्रसन्न झाले दुर्वास महाराज, खुश झाले, आनंद वाटला त्यांना. आणि मग निघायची वेळ झाली. निघायची वेळ झाल्यानंतर म्हणले, महाराज आम्हाला पलीकडे जायचंय. आता दुर्वास हुशारच ना, साधं गणित आहे ना, नाही का? ते म्हणले, नाही नाही ते बरोबर आहे, तुम्हाला पलीकडे जायचं. आलात कशा? नाही म्हणजे भाड्याचं वाहन आणलं होतं आणि एवढ्या लांब यायचं तर तुम्हाला कळायला पाहिजे की रिटर्न पाहिजे ना. काय यायचं आणि पुन्हा सोडून जायचं, असं काय? ते म्हणले, त्याचं असं घडलं. एक सांगू का,
हे दुर्वास ऋषी होते. अलीकडच्या तीराला कृष्ण आहे, पण इकडे आले नाहीत, पलीकडेच राहिले, म्हणून दूरवास. याच्यातली खोज लक्षात घ्या. कारण त्यांना काय वाटत होतं, मी ब्रह्माचा नाही, मीच ब्रह्म. पुष्कळाला सांगितलंय, मी जीव ही वृत्ती जशी बाधक आहे, तसं मी ब्रह्म हे सुद्धा बाधकच आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून ब्रह्मामस्मी अभिमान शुद्ध ब्रह्म नव्हे जाण. तुका म्हणे अहम ब्रह्मन आड येवनिती भ्रम. काय तुकोबाराची वाणी आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येवनिती भ्रम. जिथपर्यंत अहम त्या ब्रह्माच्या मागे लागतोय, तिथपर्यंत ते ब्रह्म सुद्धा भ्रमच आहे. म्हणून त्याच्यातून बाहेर पडणं महत्वाचं आहे. आणि म्हणून गोकुळामध्ये भ्रम नव्हता, तर ब्रह्माला हातपाय फुटले होते, आणि त्या हातपाय फुटलेल्या ब्रह्माचं नाव श्रीकृष्ण होतं. हेच वैशिष्ट्य आहे, हेच विशेषत्व होतं. म्हणून आजिम्या ब्रह्म पाहिले हे म्हणत होते. आणि वारकऱ्यांनी सुद्धा जरूर म्हणावं, पंढरपूरला जाऊन बघावं, म्हणावं आजिम्या ब्रह्म पाहिले. अभंगच आहेत. आत्मा सकळांचा श्रीहरी आणि तो हा उभा विटेवरी. आत्म्याची व्याख्या करताना काय करतात, निर्गुण निराकार आज्य अव्य अनंग पेंदा निकवड अचक्षु आचरण असा आत्मा. पण तो कसा झाला, आत्मा सकळांचा श्रीहरी तो हा उभा विटेवरी. निर्गुण निराकार परमात्मा सगुण होऊन उभा राहिला. आणि इथे गेले, तुम्ही आलात कसे, ते म्हणले कृष्णाने आम्हाला सांगितलं होतं 16,108 भोगून ब्रह्मचारी. ऐसा है क्या, हम भी कुछ कम नहीं. ओ ब्रह्म है तो हम भी ब्रह्म है. ठीक आहे म्हणले, जाऊन सांगा यमुने माईला 60,000 खंड्या अन्न खाऊन दुर्वास जर निराहारी असेल तर यमुने माय वाढते. 60,000 हा 16,000 भोगून ब्रह्मचारी. आता हा परमार्थ केव्हा तुमच्या माझ्या टाळक्यात शिरायचा. 16,108 भोगून ब्रह्मचारी आणि 60,000 खंड्या अन्न खाऊन हा त्या करून बघू लागले. काय करावं, जाऊ द्या म्हणले, काय करायचंय आपल्याला, पलीकडे गेल्याशी कारण. तिथे गेली, नदीजवळ हात जोडले आणि तिने वाट दिली. आणि मग एकदम राधेची ट्यूब पेटली. तिला वाटलं हाय बाबा खोटं बोलतोय. 16,108 आमच्याकडचे लग्न न होता सुद्धा, माफ करा मला, लग्न नाही झालं तरी यांना ब्रह्मचारी म्हणता येत नाही. 16,000 भोगून हे काही निराळ दिसतंय. आणि या बाबाला आमच्या हाताने खाल्लं, लाडूच्या लाडू खाल्ले आणि उपाशी निराळ. काही नाही, आयुष्य फुकट गेलं आपलं. पलीकडे जाताना याचा आधार आणि तिकडून येताना त्याचा आधार. साधी नदी तरून जाता येत नाही, तर माया नदी कशी तरता येईल. फुकट गेला आयुष्य. अशी तावातावात आली, अशी जोश मध्ये आली. देवाला ते आवडलंच नव्हतं. मी जवळ असताना आणखीन त्याच्याकडे कशाला गेल्या पुन्हा. काही जायचं होतं काय, गरज होती काय. अरे जो त्यांची वाट पाहत होता त्याला इकडे बसवला आणि पलीकडे गेल्या. आल्या बरोबर अशी पायावर मिठी मारली. म्हणले कृष्णा व्यर्थ गेलं आमचं आयुष्य. ते म्हणले काय झालं. अरे आम्हाला तर काही डोक्यात शिरत नाही. तुझं चरित्र तर त्या चरित्राचा भाग आम्ही आहोत. तेव्हा तू गप्पा आमच्याशी मारू नकोस, पण त्याच्याबद्दल एक ओवी सांगतो म्हणजे तुमच्या डोक्यातलं निघून जाईल. म्या गोपिकासी काम केला की त्यांचा निशेष काम हरिला. विचार न करत्या बोला कृष्ण व्यभिचारीला मूर्ख म्हणती. ब्रह्मचारी शब्दाचा अर्थ सगळ्यात मी नटलेलो आहे. एक सांगू का, परका असेल तिथे भोग आहे, परका असेल तिथे व्यभिचार आहे. सर्व जर मीच नटलेलो आहे तर व्यभिचार तरी कुठे, भोग तरी कुठे.
माझं म्हणणं कळलं का? हा, सर्व तोच नटलेला होता. हे चष्म्याचं बॉक्स आहे, माझं मी जाताना घेऊन गेलो, काही चोरलं? पण तुम्ही जर घेऊन गेला, अर्थात मी चोरलं म्हणणार नाही, प्रसाद नेला म्हणेन. नाही काय करायचं काय? माझं म्हणणं कळलं? माझं मी नेलं तर चोरलं नाही, पण तुमचं नेलं तर? हा, तसं सर्व रूपाने जर कृष्ण नटलेला आहे तर कुणी कुणाचा भोग घेतला? भोग भोगिता हो सरले समस्त. लक्षात ठेवा. मग कृष्ण म्हणाले, राधे एवढे रागू नकोस माझ्यावर, तू माझ्यासारखी ताकद आणि दुर्वासासारखी ताकद तुला देतो, पण ज्या दिवशी ती रिद्धी सिद्धी तुला मी देईन त्या दिवशी मी अंतरेन. अगं राधे, काय सांगतेस? नदी दुभंगण्याची ताकद तुझ्यात एवढी ताकद आहे भक्तामध्ये की निर्गुण निराकार परमात्मा जो अद्वैतात होता तो द्वैतात आणला, त्याला दुभंगण्याची ताकद तुझ्यात आहे. नदीची कथा काय सांगतेस? सांग, तुझं श्रेष्ठत्व तुला कळलं नाही की भक्ती सुखा लागी. उभी सांगतो की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी, वाटून यांगी सेवकांगी, एरा नाम मी ठेवी मग भदती ओज बरवी. एकाला मी एक होतो तो दोन झालो, कशा करता? भक्ती प्रेमाचा आनंद लुटण्याकरता. अगं राधे, देवाला द्वैतात आणण्याची ताकद तुझ्यात आहे. ह्या नदीची काय कथा सांग, चाल देतो तुला. आता सांग, मी पाहिजे का तो मंत्र पाहिजे? राधा म्हणाली, ते मंत्र नको, पण तू पाहिजेस. पुढचं कळलं का? मातेची खांदी बाळनेणे शिण. काय एवढा कृष्ण परमात्मा मिळाल्यानंतर कसला शीण? अन्न एक सांगतो, हे बघा, अन्न घेऊ नको. एक अजून पुष्कळ सांग. काय कीर्तन म्हणजे काही छोटस कीर्तन आहे काय? मातीची खांदी बाळ नेणे शीण. जरा पुढे सरकू, नाही तर संपायचंच नाही ते पहिलं कडवं. तुम्हाला माहिती आहे, लहान लहान मुलं असतात, त्यांना तुम्ही खांद्यावर घेऊन जाता, प्रवासाला जाता, कीर्तनाला येता. आता पुष्कळशी लहान मुलं सुद्धा माझ्या कीर्तनाला येतात, पण आया येतानाच त्यांची ते बिस्किट डब्यात घालून आणतात. याची खायची वेळ 7 वाजता या केलं तर काय करू? मातेची खांदी बाळ नेणे शिण. आणि एखादं गडबड करणारा असेल तर नॅपीस सुद्धा बरोबर आणते की नाही? आईच्या खांद्यावर जिथपर्यंत बाळ आहे तिथपर्यंत त्याला खाण्याचे, पिण्याचे, हागण्याचे, मुतण्याची चिंता नाही. मोठं झालं की गोष्ट निराळ, कारण ते आईला असंच करतं. म्हणून प्रत्येक बाईची एक इच्छा असते की नाही, मांडीवरचा खाली उतरूच नाही. मान्य, पण एक दिवस उतरल्याशिवाय राहणार नाही, तुमची उतरल्याशिवाय राहणार नाही. तेही उतरेल आणि तुमचीही उतरेल. मग तुम्ही म्हणाल, लहानपणी माझ्याशिवाय राहत नव्हता, रडा. काय आईच्या खांद्यावरचं मूल किती दृष्टांत सुंदर. मातेच्या खांदी बाळ नेणे. डबा वागवायचा का घ्यायचा का कपडे घ्यायचे, मुलं आपली ती सगळी त्याची काळजी, त्याचे कपडे, त्याचं खाणं, त्याचं पिणं, दुपारचं नाश्ता, जेवण, तीच काळजी करते. पण हे मोठ्या मुलांचं नाही, लहान मुलांचं. लाज वाटत नाही का? किती धावायचं? मी करून घे ना हाताला. हात नाही तोय तुला. मी ब्रह्म, हात नाही तोय तुला. मी ज्ञानी, हात नाही तोय तुला. मी विद्वान, हात नाही तोय तुला. देवा, मी तुझा रे आहे.